आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळायला पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। इथं कोणी वागत असेल तर मला सगळी या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? हो, नेहमीच करतात। त्याला काय आजच काय, नेहमीच करतात। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते, चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। तर माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलंय, त्यामुळे मला तिकीट मिळेल, खैरेंना विश्वास। दानवे म्हणतात की चंद्रकांत खैरे यांनी मला नेहमीच डावलण्याचं काम केलेलं आहे, ते मला आले पण नसते, मग ते इथपर्यंत आले पण नसते। असं कसं काय म्हणतात की ते तुम्ही त्यांना डावललं? ते कोणाचं तोंड थोडी बंद करू शकतो। काल, आज आणि उद्याही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच, बाकी सर्व अफवा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे सगळ्यांना भेटतात, चर्चा करतात। अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया। दानवे ठाकरेंवर निष्ठा असलेले नेते, असंही वक्तव्य। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर्वांना भेटतात, सर्वांशी चर्चा करतात। राजी नाराजी त्यांची आहे असं मला वाटत नाही। पूर्णपणे शिवसेनेशी निष्ठा, उद्धव बाळासाहेबांशी निष्ठा असलेले नेते आहेत ते। संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। मंत्री संदीपान भुमरेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत, शिरसाटांची माहिती। महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे, हा शिवसेनेचा असणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। कोण असणार आहे उमेदवार? कोण? आमच्याकडे 4 उमेदवार आता सध्याला तरी आहेत, त्या 4 पैकी कोणाचं नाव एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी जाहीर करतील। येत्या सोमवारी मोठा धक्का बसणार, काल आलेले नेते आदेश देतात, त्यामुळे ठाकरे गटात असंतोष, संजय शिरसाटांची टीका। काल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं। महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहे आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे। भारत जोडो न्याययात्रेसाठी सुनील राऊतांनी लावलेल्या बॅनरवर ठाकरेंचे फोटो नाहीत। मुंबईतील भाजप सचिव प्रतीक करपेंची ट्विट करत राऊतांवर टीका। कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राऊतांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही, राहुल गांधी हेच राऊतांचे नेते। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। कडवट शिवसैनिक म्हणणारा हा संजय राऊत हे जेव्हा असे बॅनर लावतो ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटोही नाही, उद्धव ठाकरे तर नाहीच नाही, त्याचा नेता एक तर शरद पवार आणि आता सर्वात जास्त जवळकीक असलेला राहुल गांधी। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र, त्यांना जुना राग काढायचा असेल, खासदार संजय मंडलिकांचा गंभीर आरोप।